प्रायव्हसी पॉलिसी कशी राहते, प्रत्येक कंपनीची म्हणा किंवा प्रत्येक ॲपची प्रायव्हसी पॉलिसी बनलीच यासाठी आहे इतकी मोठी, की समोरच्या युजरला आपल्याला कन्फ्यूज करायचं आहे. आणि तो 4 लाईन वाचेल, 10 लाईन वाचेल, 1 पेज वाचेल. 1 पेज वाचल्यानंतर त्यालाच वाटेल, की बस आता याच्यापुढे माझं वाचायचं नाहीये, सरळ अग्री करून टाकूया. आपला बघा कसं आहे, आता मी तुम्हाला जर कुठले मेसेज पाठवले WhatsAppवर, तर ते माझ्या आणि तुमच्याशिवाय बाकी कोणी रीड करू शकणार नाही. कारण प्रत्येक मेसेजवर एंड टू एंड एन्क्रिप्शन असतं. तर धन्यवाद गौरव सर. पहिले तर आमच्या मराठी पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल. कारण गौरव सरांचं थोडक्यात इंट्रोडक्शन देतो, की गौरव सर मागील 2 ते 3 वर्षांपासून या प्रायव्हसीच्या फील्डमध्ये काम करताय, सिक्युरिटीच्या फील्डमध्ये काम करताय आणि मेन म्हणजे आमच्याच कॉलेजचे पास आउट आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे. तर आमच्या जवळचे आहे. तर गौरव सर, आपण वेळ वाया न घालवता सरळ आपण आपल्या पॉडकास्टच्या प्रश्नांवर येऊया. आणि व्हॉट्सअपची जी काही प्रायव्हसी पॉलिसी आहे, बऱ्याच मार्केटमध्ये बऱ्याच याबद्दल डिस्कशन सुरू आहे काही दिवसांपासून, की व्हॉट्सअप आपला डेटा घेऊन जाईल बा, म्हणजे बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. तर आणि बऱ्याच लोकांना याबद्दल पॉलिसीबद्दल काहीच माहिती नाही. म्हणजे ते म्हणतात, की आमची चॅट वाचून फेसबुक काहीतरी आमची म्हणजे आमची गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची चॅट वाचतील. इथपर्यंत गोष्टी चालल्या आहेत. तर ही पॉलिसी तुम्ही जर थोडक्यात एक्सप्लेन करू शकले तर सगळ्यांना समजेल ती पॉलिसी सर. बघा, पहिले कसं आहे ना, जी नवीन प्रायव्हसी पॉलिसी आली त्याबद्दल 3 प्रश्न आपल्या डोक्यात येतील. पहिला प्रश्न असा आहे, की WhatsApp कुठला पर्सनल डेटा कलेक्ट करतो. दुसरा प्रश्न असा आहे, की त्यातला कुठला डेटा Facebook, Instagram या बाकी सोशल प्लॅटफॉर्म सोबत शेअर होतो. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा येईल, की यापैकी जो डेटा आपला कलेक्ट झाला आहे, तो WhatsAppचे जे बिझनेस अकाउंट्स आहेत, त्यांच्यासोबत काय डेटा आपला शेअर होतो. ओके. तर सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगायची अशी आहे, की जी जुनी पॉलिसी होती, ती जर तुम्ही बघाल, तर त्याच्यामध्ये WhatsAppचं बरं त्याआधी एक छोटीशी मी तुम्हाला हिस्ट्री सांगतो WhatsAppची. तर 2014 मध्ये Facebookनी WhatsAppला ही डील ठेवली, की आम्हाला तुम्हाला अक्वायर करायचं आहे. आणि मला वाटतं 19 बिलियनची की 29 बिलियन, मला आता प्राइस आठवत नाही. एका तेवढ्या 22 बिलियन प्राइसमध्ये, कदाचित. हां, कुठली पण एक प्राइस असो, त्या प्राइसमध्ये अक्वायर केलं. ओके. तर ते अक्वायरमेंट झाल्यानंतर तेव्हा लोकांना असं वाटलं, की फक्त 500 मिलियन युजर बेस आहे, तरी Facebookने इतका पैसा खर्च केला या एका छोट्याशा ॲपवर, का बरं केला? तर त्याच्यामागे कारण असं होतं, की मार्क झकरबर्गची नजर खूप दूरची आहे. त्याला हे लक्षात आलं, की असं हे एक प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावर रोज 5 ते 10 लाख लोकं ॲड होत आहेत. आणि हा प्लॅटफॉर्म असा आहे, की खूप सोपी आहे वापरायला. तुम्हाला करायचं काय होतं, नेट सुरू ठेवायचं तुमच्या फोनमधलं आणि तुम्ही कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकता. एकदम वापरायला सोपी होता. तर हे त्याच्या लक्षात आलं. त्यांनी अक्वायर केलं आणि त्यानंतर मग त्यांचं जे काही झालं असेल ते झालं. तर तेव्हा एक गोष्ट आणखी घडली याच्यासोबतच. WhatsAppचा एक को फाउंडर होता. त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो. ब्रायन ॲक्टन. ब्रायन ॲक्टन. तर त्याला त्यावेळेसची Facebookची पॉलिसी पटली नाही. तर त्यांनी WhatsApp सोडलं आणि तेव्हाच एक नवीन ॲप सुरू केलं, सिग्नल म्हणून. सिग्नल फाउंडेशन. ज्याची चर्चा जे खूप आता सुरू आहे. ज्याची आता चर्चा सुरू आहे. तर कारण त्याचं म्हणणं असं होतं, की आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्ममध्ये प्रायव्हसी ठेवायची आहे. आम्हाला युजर्सला त्यांची प्रायव्हसी द्यायची आहे आणि आम्हाला आमच्या प्लॅटफॉर्म्समध्ये ॲड्स टाकायच्या नाहीयेत. तर हे त्याला पटलं नाही. त्यांनी WhatsApp प्लॅटफॉर्म सोडून सिग्नलवर आलं. आता कमिंग बॅक टू 2019, डिसेंबर 2019 म्हणजे जी जुनी पॉलिसी होती WhatsAppची, तर त्यात त्यांनी एक स्टेटमेंट म्हटलेलं आहे, की रिस्पेक्ट फॉर प्रायव्हसी इज कोडेड इंटू आवर DNA. Since we started WhatsApp, we have aspired to build our services with a set of strong privacy principles in mind. जर आता तुम्ही नवीन पॉलिसी बघाल, तर त्यात हे स्टेटमेंट आहेच नाही. त्यांनी हे स्टेटमेंट काढून टाकलंय ओके. त्यातून सरळ-सरळ. ओके. एक ही गोष्ट. आता जे मी 3 प्रश्न सुरुवातीला म्हटले होते, तर त्यातला पहिला प्रश्न, की आपला कुठला डेटा WhatsApp कलेक्ट करतो. तर त्यात काय कलेक्ट करतो? आपला बघा कसं आहे, आता मी तुम्हाला जर कुठले मेसेज पाठवले WhatsAppवर, तर ते माझ्या आणि तुमच्याशिवाय बाकी कोणी रीड करू शकणार नाही. कारण प्रत्येक मेसेजवर एंड टू एंड एन्क्रिप्शन असतं. तर एंड टू एंड एन्क्रिप्शनचा कन्सेप्ट असा आहे ना, की समजा की एक एन्व्हलप आहे. मी तुम्हाला एक पत्र लिहिलं. ते एन्व्हलप मध्ये पत्र टाकलं आणि त्या एन्व्हलपला सील केलं. एका स्पेसिफिक प्रकारे सील केलं. ते कसं उघडायचं हे फक्त तुम्हालाच माहीत राहील. त्यामुळे ते पत्र जर कोणाच्या जरी हातात लागलं, तरी तो त्याला उघडू शकणार नाही. तर साध्या भाषेत एकदम सांगायचं म्हणजे
तुम्हाला जेव्हा ते पत्र भेटेल तुम्ही तुमच्याकडची चावी वापराल आणि ते पत्र उघडून त्यातलं कंटेंट वाचू शकाल. असं असतं. ओके, म्हणजे माझ्या तुमचे साईडनी तुमचे मेसेजेस कोणीच वाचू शकणार नाही, म्हणजे तुम्ही जे काही आपल्या बाबू शोनासोबत चॅट करताय ती कोणीच तुमची वाचू शकणार नाही कोणीच याचा वाचू अर्थ हाच शकणार आहे. नाही. करेक्ट करेक्ट. ठीक आहे सर, कंटिन्यू. युजर्सच्या मेसेजेसची प्रायव्हसी अजूनही आहे, त्यात काही चेंज होणार नाही, कारण जोपर्यंत एंड टू एंड एन्क्रिप्शन आहे तोपर्यंत ती प्रायव्हसी राहणार. या साईडने मी जो मेसेज पाठवतो आहे त्या मेसेजला इकडून एका एन्क्रिप्शन की म्हणतात त्याला, एन्क्रिप्शन कीने तो मेसेज एन्क्रिप्ट होईल. तुमच्या साईडला एक डिक्रिप्शन की राहील, त्यांनी डिक्रिप्ट झाल्यानंतरच तुम्हाला तो मेसेज दिसेल. ठीक आहे. ओके. तर मेसेज कोणाला दिसणार नाही. तर डेटा काय कलेक्ट करेल व्हॉट्सअप, तर एक मेटा डेटा नावाचा कन्सेप्ट असतो. मेटा डेटा म्हणजे डेटा अबाउट डेटा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आता मी तुम्हाला मेसेज पाठवला, तर मग व्हॉट्सअप काय कलेक्ट करेल माझ्याबद्दल, की माझ्या फोनचं मॉडेल कुठलं आहे, माझ्या फोनमध्ये ओएस कुठली आहे, म्हणजे अँड्रॉइडचं व्हर्जन कुठलं आहे, किंवा iOS असेल तर iOSचं व्हर्जन कुठलं आहे. त्यानंतर माझ्या फोनचं बॅटरी स्टेटस काय आहे, त्यानंतर सिग्नल स्ट्रेंथ काय आहे, त्यानंतर मी कुठल्या टाइम झोन मध्ये बसलो आहे, त्यानंतर माझा IP ऍड्रेस काय आहे. IP ऍड्रेस म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस. जेव्हा आपण इंटरनेटवर कनेक्ट होतो तर प्रत्येक डिव्हाइसला एक पब्लिक ऍड्रेस मिळत असतो, तर तो कलेक्ट करतो व्हॉट्सअप. तर ह्या सगळ्या जे मी आता नावं घेतले याला आपण मेटा डेटा म्हणतो, म्हणजेच डेटा अबाउट डेटा. तर हा डेटा व्हॉट्सअप कलेक्ट करतो. हा डेटा कलेक्ट करण्याची परमिशन व्हॉट्सअपकडे राहील जर तुम्ही नवीन प्रायव्हसी पॉलिसी ऍक्सेप्ट केली तर. ठीक आहे. हा झाला. आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं व्हॉट्सअपचं जी युसेज आहे, तुम्ही किती वापरता व्हॉट्सअप, किती मेसेज पाठवता, किती मेसेज रिसीव्ह करता, हे त्यांना माहित राहील. मेसेज काय आहे हे माहित नाही राहणार, पण तुम्ही 100 पाठवले तुम्हाला 200 वापस आले हे त्यांना माहित राहणार असं. त्यानंतर आता व्हॉट्सअप पे आला आहे, तर तुमचे पेमेंट डिटेल्स, तुमचे ट्रान्झॅक्शन्स हे सगळ्याची पण माहिती तुमच्याकडे असेल. म्हणजे तुम्ही कोणाला किती पैसे पाठवले हे सगळं. ओके. मग सर ऍक्च्युअल फायनान्शियल डिटेल्स नाही एक्सपोज हा होणार. हा हा मी तेच पुढचा तोच होता माझा प्रश्न, की ओटीपी वगैरे सुद्धा पण ते ऍक्सेस करू शकतील का? कारण आपण बऱ्याचदा बघतो की अमेझॉनचं वगैरे जर आपण पे करत राहिलो तर आपल्याला ओटीपी येतो आणि आपण डायरेक्ट फील होऊन जातो तो ओटीपी बऱ्याचदा मोबाईलमध्ये. तो ओटीपी मग ते अमेझॉन वाले किंवा आता जसं व्हॉट्सअप म्हणतात तर ते ऍक्सेस करू शकतील का? टेक्निकली कुठला पण ऍप जेव्हा तुम्हाला SMS रीड करण्याची परमिशन मागतं, तेव्हा तो काय करतो, जसा ओटीपी आल्यानंतर ऑटोमॅटिकली जे एंटर होतं त्यासाठी त्याला SMS रीड करायची परमिशन लागते. तर तेवढ्या वेळेसाठी ऍपकडे त्या ओटीपीचा ऍक्सेस असतो. तर आपण जर विचार केला तर तेवढ्या वेळेत जर कोणी अटॅक करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला ओटीपीचा ऍक्सेस मिळू शकतो, पण तो खूप रेअर केस सिनारिओ आहे असं मी म्हणेन. कारण हे ऍप्स बरेच स्ट्रॉंग असल्यामुळे यांचं काय म्हणता येईल सिक्युरिटी पण त्या लेवलची असेलच. हा मी बरोबर. असं नाही म्हणत की असं होऊ शकत नाही, बट दॅट इज अ पॉसिबिलिटी. ओके. तर हा आपला पहिला प्रश्न. त्यात आणखी 2-3 पॉईंट मिस झाले माझे. माझी जी माझा अकाउंट आहे व्हॉट्सअपवर, तर मी कुठल्या कुठल्या ग्रुप्समध्ये आहे, त्या ग्रुपचे डिटेल्स, जसं की त्या ग्रुपचं नाव काय आहे, त्या ग्रुपचं प्रोफाईल पिक्चर काय आहे, त्या ग्रुपचं डिस्क्रिप्शन हे व्हॉट्सअपला माहीत असेल. त्यानंतर माझा प्रोफाईल पिक्चर काय आहे हे व्हॉट्सअपला माहीत असेल, कारण ते आपण स्वतः सेट करत असतो. त्यानंतर आपण जे अबाउट इन्फोमध्ये सेट करतो आपण, ते काय आहे, ते आपण किती वेळा चेंज करतो हे व्हॉट्सअपला माहिती असेल. तर हा डेटा व्हॉट्सअप आपल्याबद्दल कलेक्ट करेल आणि हा पूर्ण डेटा व्हॉट्सअप फेसबुक सोबत शेअर करतो अकॉर्डिंग टू द न्यू प्रायव्हसी पॉलिसी. व्हॉट्सअपला ती परमिशन राहील. अच्छा, म्हणजे याआधी शेअर नव्हता करायचा व्हॉट्सअप, आतापासून शेअर करणं सुरू करेल. शेअर करेल, बट आता कसं आहे की ही एक कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट आहे की आधी शेअर करत नव्हते. कारण मी स्वतः असं अनुभवलेलं आहे बरेचदा की आता मी चुकीचा पण असू शकतो, बट मी असं अनुभवलं आहे की मी एका ग्रुपमध्ये आहे समजा, आणि मी कुठल्या एका स्पेसिफिक टॉपिकवर चर्चा करत आहे किंवा एखाद्या प्रोडक्ट बद्दल बोलत आहे की बा हे प्रोडक्ट आलं आहे मार्केटमध्ये, हे असं आहे तसं आहे तसं आहे. आणि त्याच दिवशी मग मी काही वेळानंतर माझा इन्स्टा ओपन केला किंवा फेसबुक ओपन केलं तर मला त्या प्रोडक्टचे ऍड्स दिसायला लागले. आणि असं एकदा नाही, असं बरेचदा झालं. हे मी पण आता हे अनुभवलेलं आहे. आधीपासून झालेलं आहे. हा, तुम्ही पण अनुभवलं असेल, बरेच लोकांनी हे अनुभवलं असेल. हे होतं. आता हे कसं होतं हे आपल्याला माहित नाही, पडद्यामागे काय होतंय तर. पण आता ऍटलीस्ट या पॉलिसीमध्ये व्हॉट्सअपनी सरळ सरळ म्हटलं आहे की आम्ही हा डेटा फेसबुक सोबत शेअर करू, ती विजिबिलिटी आहे. तर पर्सनलाइज्ड ऍड्स तशाच येतील आपल्याला. जसं आपण ग्रुपमध्ये कोणाला काही म्हटलं की हा प्रोडक्ट आहे, तर त्या प्रोडक्टच्या ऍड्स मग आपल्याला फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर दिसतील. असं आहे. तर हा झाला आपल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि एक शेवटचं सांगायचं म्हणजे असं की बिझनेस अकाउंट्स जे आहेत, तर आता कसं होतं की व्हॉट्सअप बिझनेस अकाउंट सोबत जेव्हा आपण इंटरॅक्ट करतो
तर गरजेचं नाही असं की आपण फक्त त्या बिझनेस अकाउंट सोबतच इंटरॅक्ट करत आहे. आपल्या आणि त्याच्या कम्युनिकेशनमध्ये बरेच अलग-अलग थर्ड पार्टी टूल्स असतील. जसं की एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आपण बुक माय शो वापरतो. बुक माय शो मधून आपण सिनेमाची तिकीट बुक केली, की आपल्याला WhatsAppवर तिकीट येते. आधी येत नव्हती, आता येते. इतक्यात सुरू झाली म्हणजे काही महिने म्हणा किंवा एखाद्या वर्षापासून सुरू झाली ही सोय. त्यानंतर आपण बसची तिकीट बुक केली फॉर एक्झाम्पल रेड बस ॲपवर. त्याच्यानंतर ती व्हॉट्सअपवर तिकीट येते ती. आपल्याला WhatsAppवर येते. त्यानंतर क्रेड म्हणून एक ॲप आहे. त्याच्यावर आपण क्रेडिट कार्डचं पेमेंट करतो. तर त्याचे डिटेल्स आपल्याला WhatsAppवर येतात, की तुमचं हे पेमेंट झालं आहे किंवा स्टेटमेंट जनरेट झाल्यावर ते डिटेल येतात, की इतकं-इतकं तुमचं स्टेटमेंट जनरेट झालं आहे. तर हे जे आपल्यासोबत कम्युनिकेशन आहेत या अलग-अलग बिझनेसेसचं, हे WhatsAppच्या बिझनेस एपीआयमुळे शक्य झालेलं आहे. तर आता हे बिझनेसेस काय करतील, अलग-अलग थर्ड पार्टी टूल्स वापरतील. जेव्हा थर्ड पार्टी म्हणजे थर्ड पार्टीचा अर्थ असा, की मी, बिझनेस हे दोघांना सोडून जर तिसरा व्यक्ती कोणी असेल, तर त्याला आपण थर्ड पार्टी म्हणू. म्हणजे जसं आता ओके. मी तुमच्यासोबत बोलत आहे आणि जर तिसरा व्यक्ती कोणी आपल्यामध्ये इन्व्हॉल्व होत असेल, तर ती थर्ड पार्टी झाली. ओके. तर त्या थर्ड पार्टीला सुद्धा आपल्या डेटाचा ऍक्सेस असेल पूर्ण. हो. कसा? तर मी समजा एखाद्या बिझनेसला WhatsAppवर मेसेज केला. त्याला म्हटलं, की "बा असं-असं तुमचा प्रॉडक्ट आहे. मला आवडला. मला ऑर्डर करायचं आहे." तर गरजेचं तर नाहीच आहे, की ते बिझनेस फक्त तुमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतील. त्यांचे पण काहीतरी ते टूल्स वापरत असतील बॅकग्राऊंडमध्ये. त्यांचे बरोबर. ऑर्डरिंगचे काही टूल्स असतील, त्यांचे पेमेंटचे काही टूल्स असतील. तर हे जेवढे पण थर्ड पार्टी टूल्स ते वापरतील, तर आपला डेटा WhatsApp बिझनेस अकाउंट सोबत या थर्ड पार्टी टूल्स सोबत पण शेअर होईल. जितका डेटा आपण त्याच्यासोबत शेअर करू तितका. तर थोडक्यात म्हणायचं झालं तर ही आहे WhatsAppची नवीन प्रायव्हसी पॉलिसी. ओके. तर बरेच चेंजेस केले आहे सर WhatsAppने प्रायव्हसी पॉलिसीमध्ये आणि तुम्ही धन्यवाद ते सगळे आम्हाला सविस्तर सांगितल्याबद्दल. तर पुढचा प्रश्न सर असा आहे, की म्हणजे बरेच लोकं म्हणतायत, की WhatsAppची प्रायव्हसी पॉलिसी बदलली. म्हणजे आपल्या गावाकडचा ज्याला मोबाईल समजत सुद्धा नाही, तोही माणूस म्हणतोय, "नाही, WhatsAppने प्रायव्हसी पॉलिसी पकडली, आता तिसरं महायुद्ध होणार आहे." म्हणजे इथपर्यंत गोष्टी गेल्या आहेत. तर ॲक्चुअली या प्रायव्हसी पॉलिसीमुळे लोकांना काय ॲक्चुअल धोका काय असू शकतो? म्हणजे त्यांचा डेटा लीक झाला. ॲक्चुअली डेटा लीक होणं म्हणजे धोका काय? ही पण गोष्ट सांगा आणि या WhatsAppनी Facebookला शेअर केल्यानंतर म्हणजे लोकं म्हणतायत, की आमच्याकडे डेटाच काय आहे दाखवण्यालायक? आमच्याकडे आहेच काय? अशा पद्धतीचाही प्रश्न आहे. तर ॲक्चुअल धोका काय आहे लोकांना या प्रायव्हसी पॉलिसीमुळे? तर कसं आहे, पहिलं तर हे की लोकं म्हणतील की आमच्याकडे डेटा काय आहे? तो एकदम बरोबर प्रश्न आहे. जर तुमच्याकडे डेटा नाही आहे असा लपवण्यासारखा, तर तुम्हाला हं, टेन्शन हं. घ्यायची गरजच नाहीये. सगळ्यात सुरुवातीला तरी मला असं वाटतं की हा डेटा आपल्याला फक्त पर्सनलाइज्ड ॲड्स ज्याला आपण म्हणतो, ते दाखवण्यासाठी वापरण्यात येईल. म्हणजे आपण जसं मी सांगितलं की WhatsAppवर आपण एखाद्या गोष्टीबद्दल बोललो, तर त्या हं, हं, गोष्टीचे ॲड्स हं. आपल्याला Facebook किंवा Instaवर दिसतील. तर याला आपण पर्सनलाइज्ड ॲड्स म्हणतो. तर त्यासाठी हा डेटा वापरण्यात येईल. दुसरी गोष्ट डेटा ब्रीच किंवा डेटा लीक होणं. अशा बऱ्याच घटना याच्या आधी पण घडल्या आहेत, की जिथे डेटा ब्रीच झाला आहे. आता रिसेंटली Twitterमध्ये झालं होतं काही महिन्याआधी. Twitterचं काहीतरी कितीतरी अकाउंट्सचा डेटा ब्रीच झाला होता. त्यानंतर इलॉन मस्कचा अकाउंट हॅक झाला होता त्यात. बऱ्याचशा हां, हां, मोठ्या-मोठ्या हां, हां, सेलिब्रिटीज हां. आणि यूट्यूबर्सचा अकाउंट त्यांनी हॅक केला होता. आणि हं, इलॉन हं. मस्कच्या अकाउंटवरून ट्वीट्स गेले होते, की मी बिटकॉइन वाटत आहेत लोकांना. हे माझं बिटकॉइनचं वॉलेट आयडी समथिंग टाकलेलं होतं त्यांनी. या वॉलेट आयडीवर तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता असं काहीतरी. म्हणजे बेसिकली हॅकर्सनी काय केलं, या अलग-अलग सेलिब्रिटीजला फोकस करून त्यांचे अकाउंट्स हॅक करून त्यांच्या फॉलोअर्सला हा ट्वीट पाठवला असा, की आम्ही बिटकॉइन डोनेट करत आहोत. या अकाउंटवरून तुम्ही ट्रान्झॅक्शन करा. त्यांचा ॲक्चुअल टार्गेट काय होता, की त्यांचे फॉलोअर्स आहेत, ज्यांच्याकडे बिटकॉइन्स असतील, त्यांचे बिटकॉइन्स हिरावून घेणं. हं, आता हा हं, डेटा हं, ब्रीच हं. कसा होतो, काय होतो, यामागे बरेच अलग-अलग अप्रोचेस आहेत. प्रत्येकाचा एक आयडिओलॉजी असतं. त्याबद्दल तर त्याच्यासाठी मला जास्त वेगळा आयडिया पॉडकास्ट करू. नाही आहे. हां. त्याबद्दल तर मला जास्त आयडिया आहे नाही. बट डेटा ब्रीचेस होतात. नाही होत असं नाही. बट क्वचितच होतात. आणि आजची सिक्युरिटीची कन्सर्न बघता बरेचसे मोठ्या-मोठ्या ज्या कंपन्या आहेत, त्या सिक्युरिटीवर भरपूर खर्च करतात. त्या गोष्टीवर खूप हं, लक्ष हं, हं. ठेवतात, की आपला डेटा कुठेच लीक व्हायला नको. तर तोच सर आपला प्रश्न तोच होता, की लोकांना धोका कुठल्या प्रकारचा असू शकतो? म्हणजे एक पर्सनलाइज्ड ॲड्स आहे, याच्या व्यतिरिक्त कुठला धोका असू शकतो का? म्हणजे काही तिसरं महायुद्ध वगैरे होईल बा, अशा टाईपचा काही धोका असू शकतो का? कारण बरेच लोकं तेही म्हणतात, की डेटा हे सगळ्यात मोठं वेपन आहे सध्या. म्हणजे अणुबॉम्बपेक्षा सुद्धा एक हं. मोठं वेपन आहे. तर असा काही प्रकार पुढे-मागे घडू शकतो का? आणि अजून एक असाच याच्याच सोबतीचा प्रश्न आहे, याचा भावंड म्हणू शकतो,
की जसं आता WhatsAppवरून सगळेजण म्हणतायत की आपण सिग्नलवर शिफ्ट व्हा किंवा Telegramवर शिफ्ट व्हा. बट पुढच्या काही वर्षात ते सुद्धा अशी प्रायव्हसी पॉलिसी बदलू शकतात. तर हम्म. म्हणजे काही अर्थच नाही राहिला ना शिफ्ट बरोबर होऊन आहे. सुद्धा. तर असा काही पुढे मागे धोका होऊ शकतो का लोकांना, की बा डेटामुळे महायुद्ध वगैरे घडेल बा असं काही? आता सध्या तरी जितकं मला माहिती आहे, त्या हिशोबाने मी असं सांगेल, की सध्या तरी ते पर्सनलाइज्ड ॲड्ससाठीच डेटा कलेक्ट करतील. बट तो डेटा ते कलेक्ट करत राहतील. ते डेटा डिलीट करणार नाहीत. कारण डेटाची व्हॅल्यू खूप आहे. डेटाची व्हॅल्यू असल्यामुळेच डेटा सायन्स म्हणून एक नवीन फील्ड आज इमर्ज होत आहे. डेटा सायन्स आणि डेटा एनालिटिक्स. तर हा डेटा हं, जो हं, हं. कलेक्ट होईल, याच्यावर डेटा सायंटिस्ट करून अलग-अलग त्यातून कन्क्लुजन्स काढतील. की बा असं आहे, हे आहे, ते आहे. तुम्ही या पर्टिक्युलर डेमोग्राफिकला टार्गेट करा. तुम्ही हे करा, तुम्ही तसं करा. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो. एका हं, हं. बँकेने समजा 1000 लोकांना कॉल केले. 1000 लोकांना सेम प्रश्न विचारला, की "सर, आमची XYZ बँकेमधून आम्ही बोलत आहोत. तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे आहे का आमच्या बँकेचं? त्याचे असे-असे बेनिफिट्स आहेत." तर हं, हं, त्यांनी हं. त्यांचे रिस्पॉन्सेस नोट केले 1000 लोकांचे. आता त्या 1000 लोकांचा डेटा बँकेकडे ऑलरेडी आहे, कारण त्या बँकेचे अकाउंट होल्डर आहेत. तर बरोबर आहे. त्यांचा पूर्ण डेटा आहे. त्यांचं नाव, त्यांचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचा किती मुलं आहेत, त्यांचं लग्न झालं आहे, नाही झालं आहे, स्वतःची प्रॉपर्टी किती आहे, त्यांच्या नावावर लोन आहे की नाही. याच्यासोबत त्यांनी एक एक्स्ट्रा डेटा कलेक्ट केला, की ते लोकं क्रेडिट कार्डमध्ये इंटरेस्टेड आहेत की नाही. ठीक आहे. तर हा आपला ओके. एक डेटा सेट बनला. मग एक डेटा इंजिनियर काय करेल, या डेटा सेटला अॅनलाईज करेल आणि याच्यावरून कन्क्लुजन्स काढेल अलग-अलग प्रकारचे. तर कन्क्लुजन म्हणजे कसे, की फॉर एक्झाम्पल जर एखादा माणूस बिझनेसमॅन आहे आणि तो सिंगल आहे, तर हं, तो हं, क्रेडिट हं. कार्ड घेऊ शकेल. किंवा एखादा माणूस जो हायली पेड प्रोफेशनमध्ये बसतो आणि मॅरिड असो किंवा नसो, तो क्रेडिट ओके, कार्ड ओके, ओके, अफोर्ड ओके, करू ओके. शकेल. अशा टाइपचे कन्क्लुजन्स काढतील. हां, म्हणजे ते तर त्यामुळे अशा त्यांचा गोष्टीसाठी सेल्स हां, वाढवतील त्यामुळे त्यामुळे त्याचं त्यांचं. हं, करेक्ट. हं, आणि हं, मग तो हं. बँकेला सांगेल, की तुम्ही फक्त अशा लोकांनाच टार्गेट करा, की जे या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये ओके. फिट होतील. हं, 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 तर हं, असा हं. ते डेटाचा यूज करतात. हं. तर हां, म्हणजे तिसरं एक महायुद्ध होईल असं तर मला काही वाटत नाही, सध्या तरी. हं, 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 हं. हां, म्हणजे काही असं आहे. दिवसाआधी माझा एक एक्सपिरियन्स आहे, की Instagramवर मी जस्ट असा विचार केला, मी सोशल मीडिया मार्केटिंगचा कोर्स असाच करत होतो. तर म्हटलं यार Instagramवर ॲड रन करून पाहूया आपण. तर जेव्हा ॲड रन करत हं, होतो, तिथे एक स्पेसिफिक लोकांना टार्गेट करायचा सुद्धा एक हं. ऑप्शन होतं, ऑप्शन की असतो. लाइक मी पुलगावमध्ये राहतो. तर तुम्ही फक्त हं, पुलगावचा रिजन कॅप्चर करू शकता. मग तुम्हाला जर 18 ते 24 वयामधले कॅप्चर करायचे असतील, तर ते करू शकता. मग त्यांचं हं, प्रोफेशन जर तुम्हाला इंजिनिअरिंग ठेवायचं असेल, तर फक्त तुम्ही इंजिनिअरिंग लोकांना ते स्पेसिफिक ॲड दाखवू शकता. तर हं, हं. मे बी याची मला एक्झॅक्टली लिंक नाही माहिती, पण मे बी याची लिंक अशी असू शकते, की Instagramने त्यांचा डेटा कलेक्ट केलेला आहे तो सगळा आणि त्यांना ती स्पेसिफिक ॲड जाईल बा असं. तर हं. पुढचा प्रश्न म्हणजे त्याच त्याच बाबतीत होता, की बाकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुद्धा किती प्रकारे डेटा कलेक्ट करतात आणि जसं Facebook, Instagram त्या व्यतिरिक्त जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, ते सुद्धा असाच प्रकारचा डेटा कलेक्ट करतात का? जनरली म्हणजे आपल्यासारखे व्यक्ती प्रायव्हसी पॉलिसी वाचत नाही. मे बी मला वाटतं, की तुम्ही सुद्धा बरोबर आहे. वाचत नसालच. नाही, म्हणजे मी पण आपल्याकडे नाही वाचत, नाही वाचत. आपल्याकडे ॲग्री आलं, की सरळ आपण ॲग्री करून टाकतो. तर ते सुद्धा किती प्रकारचा डेटा कलेक्ट करतात आणि त्याचे काय आपल्याला नुकसान फायदे होऊ शकतात? तर बेसिकली आता सगळ्यात मोठे 3 जायंट्स जे आहेत, Facebook, Instagram आणि WhatsApp. हे तिन्ही एकाच Facebook या एंटिटीच्या अंडर येतात. तर यांची पॉलिसी आता आपल्याला कळली, की जितका डेटा आपण यांना देऊ, तितका डेटा हे लोकं कलेक्ट करतील. याच्या व्यतिरिक्त जर म्हणायचं झालं, तर उदाहरणार्थ समजा Twitter घ्या. तर Twitter जे आहे आपण ट्वीट करायसाठी वापरतो. तर त्याबद्दल मला खूप अशी माहिती नाहीये. थोडीफार जितकी माहिती त्या हिशोबाने मी सांगू शकतो. तर आपण काय करतो, Twitterवर रजिस्टर करतो. आपलं नाव टाकतो, आपलं डेट ऑफ बर्थ टाकतो, आपलं ईमेल आयडी टाकतो. त्यानंतर आपलं युजर नेम बनवतो आपण. आणि मग आपलं अकाउंट बनल्यानंतर आपण आपल्याला जे लोकं आवडतात, ज्यांचे अकाउंट्स आवडतात, आपण त्यांना फॉलो करतो. त्यांचे ट्वीट्स आपण वाचतो, आपण त्याच्यावर रिएक्ट करतो. त्यानंतर काही ट्रेंडिंग होत असेल, आपण त्याच्यावर रिएक्ट करतो. तर प्रत्येक सोशल मीडियाच्या मागे एक अल्गोरिदम वर्क करतं, की हा पर्टिक्युलर युजर जो आहे, हा कुठल्या प्रकारच्या ट्वीट्सला लाईक करत आहे, त्याला कुठल्या प्रकारच्या ट्वीट्समध्ये इंटरेस्ट आहे, तर तशा टाईपचे ट्वीट्स त्याला जास्त दिसतील. जसं एक्झाम्पल सांगतो मी. काही दिवसाआधी मी असंच Twitterवरून स्क्रोल करत होतो. तर मला एक ट्वीट सापडलं. एक प्रोग्रामर आहे. मला नाव आता आठवत नाही त्याचं. पायथन प्रोग्रामर आहे. त्याचं अकाउंट सापडलं. मला एक ट्वीट सापडलं. मला ते ट्वीट आवडलं. मी लाईक केलं. त्याच्या अकाउंटवर गेलो आणि त्याला फॉलो केलं.
तर दुसऱ्या दिवशी माझ्या ट्विटर फीडमध्ये पहिले 10 ट्विट त्याच्याच अकाउंटचे होते. कारण ट्विटरला लक्षात आलं की याला प्रोग्रामिंगचे ट्विट आवडतात, यांनी रिसेंटली या अकाउंटला फॉलो केला आहे, त्याचं एक ट्विट याला आवडलं, याचे 10 ट्विट्स याला आवडू शकतात, तर याला आणखी 10 ट्विट्स दाखवा. तर मला 10 ट्विट्स त्याच्या अकाउंट मधून दिसले. सेम असंच युट्यूब मध्ये पण होतं. आपण एका स्पेसिफिक प्रकारचा व्हिडिओ बघितला, त्या चॅनलचे आपल्याला 10 आणखी व्हिडिओ दिसतात रेकमेंडेशन मध्ये. हा, आता युट्यूबचं हे अल्गोरिदम इतकं व्हास्ट म्हणता येईल की तुम्हाला एक सांगतो. कालचीच गोष्ट आहे, आम्ही ग्रुपवर मित्रांनी टाकलं की त्याच्या घरी वायफाय आहे, तो त्याच्या लॅपवर एक स्पेसिफिक व्हिडिओ बघतोय, तर त्याचे सजेशन्स त्याला त्याच्या लॅपटॉपवर दिसतील किंवा तुम्ही असा व्हिडिओ बघितला, आणखी 10 प्रकारचे व्हिडिओ हे घ्या बघा. इथपर्यंत ठीक आहे. पण मग त्याच वायफायवर त्याच्या भावाने त्याचा मोबाईल कनेक्ट केला आणि याचे सजेशन त्याच्या मोबाईल मधल्या युट्यूबला चालले होते. यांनी इथे कारचे व्हिडिओज बघितले तर त्याला तिथे कारचे व्हिडिओ दिसायला लागले. यांनी इथे क्रिकेटचे व्हिडिओज बघितले तर त्याला क्रिकेटचे व्हिडिओचे सजेशन तिथे द्यायला लागले. म्हणजे आयपी ऍड्रेस त्यांनी कलेक्ट डीप केला आहे. आयपी ऍड्रेस कलेक्ट केला त्यांनी. इतका डीप आहे, आयपी ऍड्रेस वरून सगळं आहे ते. आणि त्याच नेटवर्क मध्ये मग जितके लोक कनेक्टेड आहेत सगळ्यांना ती सजेशन्स गेले. आणि सर बस माझ्या एक वाचण्यात एक गोष्ट आली म्हणून एक जस्ट सांगतो की जसं की आता फेसबुक सुद्धा डेटा कलेक्ट करते, व्हॉट्सअप सुद्धा करणार आहे आणि युट्यूब गुगल सुद्धा डेटा कलेक्ट करते. पण मग बऱ्याच लोकांचा हाही प्रश्न होत आहे की मग गुगल सुद्धा डेटा कलेक्ट करते, मग तुम्ही त्यांना का प्रश्न नाही विचारत, तुम्ही फेसबुकला का विचारताय? तर जस्ट मी एक न्यूज वाचली होती याच्याबद्दल की फेसबुकची जी काही रेप्युटेशन आहे मागच्या काही वर्षातली ती खूप जास्त खराब झालेली आहे सगळ्याच देशात, बिकॉज ऑफ की फेसबुकला खूप जास्त हेट्रेट पसरवण्यासाठी युज केलं जातं, पॉलिटिकल कॅम्पेन्ससाठी युज केलं जातं. की सपोज एखाद्या राईट विंगला जर आपले विचार लोकांमध्ये रुजवायचे आहेत, ते राईट विंगचे लोक पकडतात आणि प्रॉपर त्यांना तीच पर्सनलाइज व्हिडिओज, ऍड्स किंवा लेफ्ट विंग बद्दल हेट्रेट चे व्हिडिओज त्यांच्यापर्यंत जातात आणि त्यांचं जे काही रक्त आहे ते अजून खवळलं जातं. त्यामुळे फेसबुकची काय म्हणतो त्याला रेप्युटेशन खूप खराब झालेली आहे. त्यामुळे गुगलला आपण असे प्रश्न विचारत नाही आणि गुगलची जी काही इनसाइड मॅनेजमेंट आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, असं मी ते न्यूज मध्ये वाचलं होतं म्हणून जास्त एक क्लिक झालं मला, म्हणून ते शेअर केलं. तर आपण पहिली गोष्ट तर वाचत नाही प्रायव्हसी पॉलिसी, तर आपण ती वाचायला पाहिजे का? कारण एवढ्या पेजेसची प्रायव्हसी पॉलिसी असते, तर ती थोडक्यात जर वाचायची असेल तर काही युट्यूब चॅनल्स असेल जिथून तुम्ही रेफरन्स घेता किंवा काही न्यूज आर्टिकल्स असेल जिथून तुम्ही रेफरन्स घेता, ते जर तुम्ही सजेस्ट करू शकला तर बेटर राहील. मी त्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन. चालेल, बिलकुल. तर पहिली गोष्ट अशी की प्रायव्हसी पॉलिसी कशी राहते, प्रत्येक कंपनीची म्हणा किंवा प्रत्येक ऍपची प्रायव्हसी पॉलिसी बनलीच यासाठी आहे इतकी मोठी की समोरच्या युजरला आपल्याला कन्फ्युज करायचं आहे आणि तो 4 लाईन वाचेल, 10 लाईन वाचेल, 1 पेज वाचेल. 1 पेज वाचल्यानंतर त्यालाच वाटेल की बस आता याच्यापुढे माझं वाचायचं नाहीये, सरळ अग्री करून टाकूया. पण ऍक्च्युअली प्रत्येक कंपनीला तितकं लिहावं लागतं कारण ते मॅन्डेटरी असतं. काही लिगल नॉर्म्स असतात प्रत्येक गोष्टीचे. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही म्हटलं की आपण गुगलला हा प्रश्न विचारत नाही. आपण विचारत नाही, बट सध्या US मध्ये फेसबुक आणि गुगल दोघांच्या विरोधात अँटी ट्रस्टचे वेगवेगळे खटले सुरू आहेत. हे तुम्ही बघा, सर्च करून सुरू आहेत. फेसबुक विरुद्ध वेगळं सुरू आहे, गुगल विरुद्ध वेगळं अँटी ट्रस्टचा खटला सुरू आहे. त्यांचा प्रश्न हाच आहे की तुम्ही तुमची डेटा कलेक्ट करून एक मोनोपोली निर्माण केली आहे बा मार्केटमध्ये. गुगलनी ऍडव्हर्टाइजमेंटच्या मार्केटमध्ये आणि फेसबुकनी बाकी डेटा कलेक्शनच्या मार्केटमध्ये, आणि त्याचा तुम्ही गैरफायदा घेत आहात. याच्यावर केसेस सुरू आहेत अजूनही. अच्छा. तर याचं आणखी एक उदाहरण असं, आपल्या इथे या गोष्टीवर जास्त लक्ष नाही दिलं जात. याच्या मागे एक कारण असंही आहे की आपल्याला एका स्ट्रिक्ट डेटा प्रोटेक्शन लॉची गरज आहे. आपल्या इथे जे डेटा प्रोटेक्शन बिल आहे ते 3 वर्षापासून बनतच आहे, अजूनपर्यंत बनलं नाहीये पूर्ण, आणि जोपर्यंत ते बनेल नाही तोपर्यंत ते लागू नाही होणार. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मला वाटतं ट्विटर होतं की ऍपल होतं, मला आठवत नाही एक्झॅक्टली, प्रॉब्ली ट्विटर. तर मागच्याच काही महिन्यांमध्ये ट्विटरला काहीतरी डेटा ब्रीच झाला होता. तर युरोपियन युनियन, म्हणजे युरोपचा जो अलग अलग देश आहे त्याला युरोपियन युनियन म्हणतात, तर त्यांनी ट्विटरला कितीतरी $1 मिलियन फाईन ठोठावला होता. तर कशामुळे? कारण त्यांच्या थ्रू काहीतरी डेटा ब्रीच झाला होता. तर हे का बरं करू शकतो आपण, ते लोक का बरं करू शकतात? कारण त्यांची तेवढी स्ट्रॉंग डेटा प्रोटेक्शन पॉलिसी आहे. आता व्हॉट्सअपची ही जी नवीन पॉलिसी आहे ही इंडियामध्ये आली आहे. युरोपियन युनियनच्या लोकांमध्ये ही पॉलिसी नाहीये. जर तुम्ही युरोपमध्ये नवीन अकाउंट ओपन कराल तर तुम्हाला ही पॉलिसी दिसणारच नाही, कारण युरोपचा डेटा प्रोटेक्शन लॉ तितकं स्ट्रिक्ट आहे.
तिथे व्हॉट्सअप अशा प्रकारचे डेटा कलेक्शन मेथड वापरू शकत नाही. हम्म, आपल्या इकडे तो लॉ नसल्यामुळे व्हॉट्सअपला तेवढी फ्रीडम आहे. हा एक फरक पडतो डेटा प्रोटेक्शन लॉ असणे आणि नसणे याच्यातला. ते म्हणजे जर गव्हर्नमेंट कडून एखादा पर्टिक्युलर लॉ जर याबद्दल पास झाला तर अशी प्रायव्हसी ठरवायच्या आधी त्यांना गव्हर्नमेंट सोबत आधी कन्सर्न करावं लागेल आणि कन्सर्न त्यानंतर करावा लागेल. तर सर मग हा डेटा सेम डेटा ते गव्हर्नमेंट सोबत शेअर करून पॉलिटिकल कॅम्पेन्स साठी सुद्धा यूज करू शकतात, जेणेकरून ती गव्हर्नमेंट पॉवर मध्ये येईल यासाठी सुद्धा याचा गैरवापर होऊ शकतो ना. होईल जोपर्यंत हा लॉ नाही येणार तोपर्यंत असाही या डेटाचा वापर होईल. नक्कीच होईल. ओके. म्हणजे जी सध्या रुलिंग गव्हर्नमेंट आहे किंवा ऑपोजिशन आहे ते सुद्धा याचा वापर करून बापरे करू भयानक आहे शकतो. मग तरी. हा, आपल्या डेटाला बस सेव्ह करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याबद्दल. तर सगळ्यात पहिले की आपण कुठलंही ऍप डाउनलोड करतो आपल्या फोनमध्ये, तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की त्या कुठले परमिशन्स घेत आहे आपल्याकडून, आणि ज्या परमिशन्सची त्या ऍपला गरज नाही ते परमिशन आपण रिमूव्ह करायची. आपल्या अँड्रॉइड म्हणा किंवा iOS फोन्समध्ये सेटिंग्समध्ये एक ऍप परमिशन नावाचं सेक्शन असतं. तिथे जायचं आणि चेक करायचं की कुठल्या परमिशन त्या ऍपला गरजच नाहीये, तर त्या परमिशन आपण रिमूव्ह करायच्या, जेणेकरून आपल्या सेफ्टीला आपण थोडंसं प्राधान्य देतो. दुसरी गोष्ट अशी की आपला सेन्सिटिव्ह डेटा व्हॉट्सअपवर ठेवायचा नाही, एस्पेशली आता, कारण ही नवीन पॉलिसी अप्लाय होईल. तर कुठला पण सेन्सिटिव्ह डेटा, आपले पासवर्ड असो किंवा आपले बँक अकाउंट नंबर्स किंवा असा कुठलाही डेटा व्हॉट्सअपवर ठेवायचा नाही. तिसरी गोष्ट अशी की पासवर्ड मॅनेजर्स वापरायचे. जर आपल्याला पासवर्ड लक्षात राहत नसतील तर पासवर्ड मॅनेजर म्हणून अलग टूल्स असतात किंवा सॉफ्टवेअर्स असतात, ते वापरायचे. जर आपल्याकडे खूप सारे पासवर्ड असतील आणि आपल्याला ते लक्षात नसतील राहत तर पासवर्ड मॅनेजर सेफ असतात. मी स्वतः वापरतो. याची मला खूप गरज आहे. दॅट इज अ सेफ अल्टरनेटिव्ह असं. आणि एक आणखी महत्वाची गोष्ट, एक वेबसाईट आहे, तुम्ही लिंक मध्ये टाकाल, मी तुम्हाला शेअर करतो, haveibeenpwned.com म्हणून. या वेबसाईटवर जायचं आणि आपला ईमेल आयडी टाकायचा. तर या ईमेल आयडीशी रिलेटेड तुम्ही आतापर्यंत इंटरनेटवर जितके अकाउंट बनवले असतील त्या कुठल्याही अकाउंटमध्ये जर डेटा ब्रीच झाला असेल तर तो दाखवतो. मी माझा ईमेल आयडी टाकला होता या वेबसाईटवर जाऊन. तर त्यांनी मला दाखवलं की मी IXI Go म्हणून एक वेबसाईट आहे, ते कॅब बुकिंग, हॉटेल बुकिंग, ट्रेन बुकिंग याच्यासाठी वापरतात. त्याच्यावर मी अकाउंट बनवला होता. तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की IXI Go चा इतक्या वर्षाआधी डेटा ब्रीच झाला होता, तर तुमचा ईमेल त्यातला एक असू शकतो. तर तुम्ही तुमच्या अकाउंटचा, या IXI Go च्या अकाउंटचा पासवर्ड चेंज करा किंवा अकाउंट डिलीट करा, असं तो सांगतो. तर ही एक वेबसाईट प्रत्येक जणांनी ट्राय करायला पाहिजे. इंटरेस्टिंग. ही लिंक टाकावी लागेल खाली सगळ्यांसाठी. नक्कीच. तर असं आहे. आणि जर तुम्हाला, आता कसं आहे, व्हॉट्सअप प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप जास्त रुजू झालेला आहे, खूप इंटिग्रेट झालेला आहे, त्यामुळे त्याच्यापासून दूर होणं एकदम शक्य नाहीये. आपण हळूहळू प्रयत्न करू शकतो. आपल्याकडे अल्टरनेटिव्ह आहेत, आपल्याकडे सिग्नल आहे, आपल्याकडे टेलिग्राम आहे. सिग्नल अजूनही सेफ आहेत कारण त्याच्यात फीचर्स कमी आहेत, बट एंड टू एंड एन्क्रिप्शन आहे आणि तो कुठल्याही प्रकारचा डेटा आपल्याकडून कलेक्ट करत नाही. त्यानंतर आपले फोन जे कॉन्टॅक्ट असतात ते पण फक्त आपल्या फोनवरच सेव्ह राहतील, त्यांच्या सर्व्हरवर जाणार नाही सध्या तरी. दुसरी गोष्ट, सिग्नलला कुठलाही असा मोठ्या कंपनीचा बॅक नसल्यामुळे सिग्नल फक्त डोनेशन्सवर चालतं. त्यामुळे असं कधी होणार नाही की ते पुढे जाऊन ऍड्स टाकतील त्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये, जोपर्यंत त्यांना कुठली कंपनी अक्वायर नाही करणार तोपर्यंत. ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी. आपण पुढे जाऊन असंही होऊ शकतं ना सर की फेसबुक किंवा गुगल किंवा ज्या मोठ्या कंपनीज आहेत सध्या, त्याच सिग्नलला सुद्धा अक्वायर करेल आणि अशीच पॉलिसी त्यांच्यात सुद्धा येईल. होऊ शकतं. तर मग तेच आहे की आपल्याला फक्त एका स्पेसिफिक ऍपवरची डिपेंडन्सी कमी करायची आहे. सगळं काही आपलं व्हॉट्सअपवरच होत आहे बा, हे आपल्याला थोडं कमी करावं लागेल. कारण जर आपण त्याच्यावर डिपेंडन्सी ठेवू तर आपल्याला ते ऍप बंद करणं कठीण जाईल. बरोबर. तर बस एवढंच मला सांगायचं होतं. धन्यवाद सर, आमच्या पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल, आमच्या या प्रायव्हसी पॉलिसी बद्दल व्हॉट्सअपच्या सगळ्या शेअर केल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा. असेच आपण जर अजून काही प्रायव्हसीचे मुद्दे राहिले तर आपण पॉडकास्ट बनवत राहू सर, आणि आपल्या लिस्नर्स समोर, आपल्या व्ह्युअर्स समोर येत राहू. तर परत एकदा धन्यवाद सर. तुमचे सगळे सोशल मीडिया हँडल्स मी खाली टाकणार आहे, तर सरांना फॉलो करा आणि काहीही क्वेश्चन असले तर तुम्ही सरांना डायरेक्ट मेसेज करू शकता. हो, मला बिनधास्त विचारा, मी उत्तर देईल तुमचं. चालेल सर, धन्यवाद. धन्यवाद मला बोलवण्याबद्दल.